हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे सोमवार. तर बघू शकता या ठिकाणी छान अशी मी भाजी बनवणार आहे. तर नक्की तुम्ही करून बघा आणि काय काय आहे यामध्ये मी तुम्हाला सांगते. तर हे मी रात्री भिजत घातलं होतं. तर हे तर खरं डाएटचं आहे ते. सकाळी जे डाएट करतात त्यांच्यासाठी, पण त्यातलं थोडं शिल्लक राहिलेलं होतं. तर म्हटलं चला भाजी बनवून घेऊ. तर त्यामध्ये शेंगदाणे, उडदाची डाळ, हिरवे मूग आणि हरभरे आणि असं मी रात्री भिजायला घातलेलं होतं. आणि त्यामध्येच आता 2 बटाटे उकडून कापून छान असं उकडून घेणार आहे. आणि आता हे मी जे आहे थोडं प्लेटमध्ये हे मुलासाठी द्यायला लागले खायला. तर बघू शकता इथे खजूर आणि हे जे भिजवलेले कडधान्य आहे ते सकाळ सकाळ थोडंसं खायला देत असते मी. आणि मग त्यानंतर आता भाजी बनवायला घेतलेली आहे. तर या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी आणि ही लसूण कोथिंबीरीची पेस्ट आहे. छान अशी जाडसरच मिक्सरला बारीक करून घ्यायची. पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही त्यासाठी. तर छान बारीक होते. आणि ती छान परतून घेतलं की त्यामध्ये कांदा टाकणार आहे आणि एक टोमॅटो. एक कांदा आणि एक टोमॅटो छान असं एकदम गाळ होईपर्यंत परतून घ्यायचं. तर ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर खूप छान होते. तर हॉटेलपेक्षा पण छान लागते आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. तर मग मी हे मुलासाठी घातलेलं होतं भिजायला रात्री डाएटला सकाळी त्याला देण्यासाठी. पण भाजीला काही नव्हतं तर त्यातलंच मी थोडंसं एक वाटीभर बाजूला काढून ठेवलं. आणि त्यामध्ये 2 बटाटे उकडून कुकरला बटाटे उकडून घेतले होते. पण भाजीचा व्हिडिओ काढायचं काय माझ्या डोक्यातच नव्हतं. पण नंतर लक्षात आलं. तर म्हटलं चला आपण छोटासा व्हिडिओ बनवूया. म्हणून मी कुकर वगैरे लावलेला तुम्हाला काहीच दाखवलं नव्हतं. आणि कुकरमध्ये छान असं तेल, हळद आणि मीठ मिक्स करून छान असा बटाटा आणि हे जे कडधान्य आहे ते छान शिजवून घेतलेलं आहे. तर आता कांदा छान परतला आहे. तर त्यामध्ये 2च मी तमालपत्र टाकलेली आहेत आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. तर तुम्ही यामध्ये खडे मसाले 2 लवंग, 2 मिरी किंवा दालचिनीचा थोडासा तुकडा असेल तर टाकू शकता. तर मी या ठिकाणी टाकलेलं नाही कारण ते दाताखाली येतं खाण्याच्या वेळेस. त्यामुळे आमच्या घरात आवडत नाही. तर म्हणून म्हटलं नको आता ह्या भाजीला टाकायला. तर तसं तर मग गरम मसाल्याची पावडर असली तरी पण तुम्ही टाकू शकता. तर छान असा कांदा, टोमॅटो आणि जिरे, मोहरी, लसूण कोथिंबीरची पेस्ट एकदम छान असा सुवास सुटलेला आहे. आणि हे आहे आपलं घरगुती तिखट. तर बघू शकता एकदम छान आणि 1च चमचा तिखट टाकलेला आहे. तरी पण तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी किती छान आपल्या भाजीला एकदम तरी येणार आहे. खूप मसाला छान झालेला आहे. तर हा मसाला मी घरगुतीच आपल्या घरच्या पद्धतीने बनवते आहे. तर गेल्या वेळेस पण बनवला होता आणि आत्ता पण छान असा मसाला बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असा रंग आलेला आहे. तर 1च चमचा मी मसाला टाकलेला आहे. आणि आता त्यामध्ये जे मी कुकरला लावून घेतलेलं होतं बटाटा बघू शकता त्यामध्ये मी हळद, मीठ आणि तेल थोडंसं परतून घेऊन मग ते कुकरला लावलेलं होतं. आणि मग ते छान असं आता मी यामध्ये टाकून घेतलेले आहे. तर बघू शकता किती आपली एकदम तरीबाज आणि झणझणीत अशी मस्त भाजी झालेली आहे. तर खूप छान सुवास सुटलेला आहे भाजीचा. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला पातळ घट्ट जशी हवी आहे तशी तुम्ही भाजी करू शकता. तर मला या ठिकाणी 2च माणसापुरती भाजी बनवायची होती. तर त्यासाठी मी थोडंसं हे टाकलेलं आहे पाणी आणि मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये टाकलेलं आहे. त्यातमध्ये लसूण आणि कोथिंबीर मी मिक्सरला बारीक केली होती ती टाकलेली आहे. आणि चवीनुसार जर पाहिजे असेल तर तुम्ही वरून मीठ पण टाकू शकता. तर मी अगोदरच थोडंसं मीठ टाकलेलं होतं बटाटे शिजवताना. तर खूप छान झालेली आहे भाजी. टेस्ट तर इतकी छान लागते. मी थोडीशी टेस्ट करून बघितली. म्हटलं मीठ वगैरे काही टाकायची गरज आहे का, त्यासाठी थोडंसं टेस्ट करून बघितले. आता छान भाजीला उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आली की मस्त त्यात वरून कोथिंबीर टाकायची. आणि कोथिंबीर टाकली की त्यामध्ये थोडासा चिकन मसाला एक अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मॅगी मसाला चवीपुरता. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. अशी ही भाजी बिना याची खूप छान होते. आता हे छान अशी शिजली भाजी मी जेवण वाढून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता दही घेतलेली आहे, चपाती एकच आहे त्यामुळे आणि भात थोडा जास्त घेतलेला आहे. आणि मी दुपारच्या जेवणातच भात खाते. संध्याकाळचा वगैरे भात कधी खाल्ला तर खाल्ला. तर संध्याकाळचे आता 7:30 वाजलेले आहेत. आणि दुपारी जेवणाच्या नंतर थोडंसं काम होतं, भांडी वगैरे घासून घेतली आणि थोडासा आराम केला.
आणि 7:30 वाजलेले आहे संध्याकाळचे. बघू शकता छान अशी दिवाबत्ती झालेली आहे आणि संध्याकाळी घरामध्ये दिवाबत्ती केल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. तुम्हाला माझ्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असाच चॅनलला सपोर्ट करत राहा. आता मी संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर बघत आहे सकाळचं थोडं काही शिल्लक आहे का, तर त्या हिशोबाने थोडंसं बनवायला. चला तर मग मी आता स्वयंपाक करून घेते. बाहेर आता अंधार पडलेला आहे आणि चला पटकन स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक मला थोडाच बनवायचा आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते.